नमस्कार होम बायर्स, मी काजल आणि बाईंग की रियालिटीच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट। तर मित्रांनो, रिअल इस्टेट म्हणजे फक्त घराची किंवा जमिनीची खरेदी किंवा विक्री नाही, तर ती एक सुवर्ण संधी आहे ज्याद्वारे तुम्ही एक लॉंग टर्म बेनिफिट किंवा नियमित उत्पन्न मिळवू शकता। तर याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत। पहिलं म्हणजे ॲप्रिशिएशन इन्व्हेस्टमेंट आणि दुसरा आहे तो रेंटल इन्कम इन्व्हेस्टमेंट। तर चला या व्हिडिओमध्ये हे दोन्ही प्रकार इन डिटेलमध्ये समजून घेऊयात। तर आपला पहिला प्रकार आहे तो म्हणजे ॲप्रिशिएशन इन्व्हेस्टमेंट। याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करता आणि काही वर्षानंतर तिची किंमत वाढते, म्हणजे त्याच प्रॉपर्टीचं तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळतं। तर फॉर एन एक्झाम्पल, समजा तुम्ही 2025 मध्ये एक 2 BHK फ्लॅट हा 1 कोटी रुपयामध्ये खरेदी केलाय, जो की अंडर कन्स्ट्रक्शन मोडमध्ये आहे आणि त्याचं पोझिशन तुम्हाला 3 वर्षानंतर मिळणार आहे। तर या 3 वर्षामध्ये तुमच्या त्या प्रॉपर्टीची किंमत अंदाजे 20 ते 30% वाढलेली असते। म्हणजे त्याच फ्लॅटची किंमत ही 3 वर्षानंतर तुम्हाला 1.30 करोड रुपीज मिळते, म्हणजे 30 लाख रुपये हा तुमचा बेनिफिट झाला। यालाच म्हणतात ॲप्रिशिएशन इन्व्हेस्टमेंट। अर्थात याच्यामध्ये तुमचं लोकेशन आणि तिथली डेव्हलपमेंट, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं मॅटर करतं, बट तुम्हाला अप्रॉक्सिमेट 20 to 30% बेनिफिट हा मिळून जातोच। तर आपला दुसरा प्रकार म्हणजे रेंटल इन्कम इन्व्हेस्टमेंट। यामध्ये तुम्ही एक रेडी टू मूव्ह इन प्रॉपर्टी खरेदी करता आणि ती रेंटनं दिल्यास तुम्हाला मंथली इन्कम चालू होते। तर फॉर एन एक्झाम्पल, सपोज तुम्ही 1 कोटी रुपयांचा एक फ्लॅट खरेदी केलाय आणि तो रेंटनं दिल्यास आत्ताच्या मार्केट कंडिशननुसार चांगल्या लोकेशनला तुम्हाला 1 कोटी रुपयाच्या फ्लॅटला अंदाजे 35 ते 40 हजार रुपये रेंट मिळतो आणि ते वार्षिक उत्पन्न म्हटल्यास 4,80,000 पर्यंत तुम्हाला ते इन्कम मिळते। ही झाली तुमची रेंटल इन्कम इन्व्हेस्टमेंट, जो की तुमच्या नियमित उत्पन्नाचा स्रोत आहे। तर या दोन्ही प्रकारांची तुलना करायची म्हटली तर ॲप्रिशिएशन इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट म्हणजे दीर्घकालीन नफा मिळतो, पण तो एकदाच मिळतो आणि त्यासाठी तुम्हाला अर्थात पेशंट राहण्याची गरज आहे। आणि रेंटल इन्कम इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला नियमित उत्पन्न चालू राहतं, पण ते तुलनेनं तसं कमी असतं। आता या दोन्ही प्रकारांमधल्या कोणत्या प्रकारामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता योग्य निवड कशी करावी, तर हे डेफिनेटली तुमच्या गरजांवरती आणि तुमच्या ध्येयांवरती अवलंबून आहे। म्हणजे जर तुम्हाला लॉंग टर्म नफा हवा असेल किंवा दीर्घकालीन नफा हवा असेल तर तुम्ही ॲप्रिशिएशन इन्व्हेस्टमेंट निवडा। आणि जर तुम्हाला कंटिन्युटी मध्ये किंवा नियमित उत्पन्न हवं असेल तर तुम्ही रेंटल इन्कम इन्व्हेस्टमेंट निवडा। किंवा मी तर म्हणेल की जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दोन्ही प्रकारांमध्ये गुंतवणूक करून एक बॅलन्स्ड पोर्टफोलिओ मेंटेन करू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओचा निष्कर्ष असा आहे की रिअल इस्टेट ही खरंच खूप फायदेशीर आणि सुरक्षित गुंतवणूक आहे आणि याद्वारे तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय सुद्धा निश्चित करून ते अर्थातच साध्य करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। लगेचच तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अर्थात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। थँक्यू।